मी आशा आपलं ॲक्टिव्ह कुकिंगमध्ये परत एकदा स्वागत करते। आज बनवूया आपण रवा इडली। त्यासाठी मी घेतलेली आहे 1 वाटी उडीद डाळ आणि ह्याच वाटीने मी आता घेणार आहे 3 वाटी इडलीचा रवा। ज्या वाटीने आपण डाळ घेतली त्याच वाटीने आपल्याला रवा घ्यायचा आहे। आता ही डाळ मी धुवून 2 ते 3 वेळेस धुवून वेगळी भिजू घालणार, पाणी भरपूर 1 इंचाचा ठेवून, आणि रवा पण 2 ते 3 वेळेस धुवून वेगळं भिजू घालणार। 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून मी डाळ भिजत घातलेली आहे। त्यानंतर रवा पण मी 2 ते 3 पाण्याने धुवून स्वच्छ वेगळा भिजू घातलेला आहे। डाळीला थोडंसं जास्त पाणी घालायचं, कारण डाळ फुगत असते, कारण फुगल्यानंतर ती आपल्या पातेल्याभर होते, म्हणून पाणी थोडं 2-4 इंच जास्त टाकायचं। रवा जास्त फुगत नाही, अर्धा इंच टाकलं तरी चालतंय। 5 ते 6 तास डाळीला भिजून झालेलं आहे। आता आपण डाळ मिक्सरमधून काढून घेऊया। डाळ आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक काढायची आहे। आता आपली डाळ ही बारीक वाटून झालेली आहे, एकदम बारीक आपल्याला वाटायची, कारण आपला रवा थोडासा जाडसर असतो। आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेते। आपला जो रवा सकाळी भिजू घातलेला होता आपण 5-7 तासापूर्वी, तर आपण काय करायचं, आता हा रवा डाळीमध्ये आपल्याला ह्या डाळीनं वाटण केलं त्यात आपल्याला मिक्स करायचा आहे। तर रवा मात्र काय करायचा, घेता वेळेस थोडासा असा घेऊन पिळून ह्यात टाकायचा आहे। जर नाही टाकायचं तर फक्त वरचं पाणी काढून टाका आणि डायरेक्ट रवा टाकला तरी चालतो। मिक्सरवरून काढलेली डाळ मिक्स करायची, त्यामध्ये आपण थोडंसं किंचित मीठ घालून घेऊया। मीठ हे आंबवायचं काम करतं, कारण कधी आपण हिवाळ्यात इडली करतो, कधी उन्हाळ्यात इडली करतो। जसं आपण मीठ घातलं ना की रात्री ते फुगायला तयार होतं, कारण का तर मिठामुळे फर्मेंटेशन त्याचं वाढतं। त्याच्यात छान डाळ अशी रव्यामध्ये मिक्स झाली पाहिजे, असं आपल्याला 4-5 मिनिट छान हलवून घ्यायचं आहे। आता आपण पाहू शकतो की आपलं पीठ किती एकजीव झालेलं आहे। असं चमच्यातून पडेल इतकंच पातळ असू द्यायचं। त्याच्यावर 5 ते 7 तासासाठी असं झाकून ठेवूया। आपण पाहू शकता की आपल्या इडलीचं पीठ हलकं आणि पूर्ण फुललेलं आहे। आता आपण फक्त याला एकदा मी याचं बघून मीठ टाकून घ्यायचंय। मीठ छान मिक्स झालेलं आहे। आता आपण इडलीचं पात्र गरम करायला ठेवूया। आपण काय करू, अशा प्लेट्स इडलीच्या असतात ना, त्याला तेलाचा हात फिरून घेऊया, कारण इडली आपली याला चिपकणार नाही। बरेच जण कपडाही टाकतात, पण जर असं थोडंसं तेल लावून घेतलं तर काही गरज नाही। जेव्हा आपण मोठ्या मोठ्या ठिकाणी पाहतो तेव्हा ते एक छान मलमलचा कपडा टाकतात। आता आपण याला प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे, यामध्ये बस इतकंच आपल्याला घालायचंय, कारण आपली इडली जेव्हा फुलते तेव्हा ह्या पात्राच्या वर यायला सुरुवात होते। असं आपण इडलीच्या पात्रामध्ये टाकून घेऊया। दुसरी प्लेट इडलीवर त्याचे होल येतील असे ठेवायचे। तिसरी प्लेट ह्या इडलीवर होल येतील असं ठेवायचंय, आणि याला 10 मिनिटासाठी आपण झाकण लावून घेऊया। आता आपण पाहूया की आपली इडली तयार झाली का। वाव, सुंदर इडली तयार झालेली आहे। आपण अगोदर ह्या प्लेट्स खाली काढून घेऊया, कारण जर किंचित वाफ निघाली ना आपल्या इडलीची तर आपली इडली अशी खाली चिटकत नाही आणि तुकडा होत नाही। ही इडली आपण आहोत अशी सहज निघते, ही एका बाउलमध्ये काढून घेऊया। मस्त गरम गरम इडली, त्यासोबत आपण सांबार किंवा चटणी पण
देऊ शकतो. तर एकदम हलक्या फुलक्या आपल्या इडल्या तयार झाल्या आहेत. ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, भरपूर प्रमाणात शेअर करा आणि ऍक्टिव्ह कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी पाहण्यासाठी धन्यवाद.